महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी शेतीच्या वादातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या 5 आरोपींना अवघ्या 12 तासात अटक केली। खेड तालुक्यातील मोई गावात घडलेल्या या घटनेत आरोपींनी घरासमोरील वाहनांची तोडफोड करून पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल आणि रिक्षा जप्त केले। एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही या प्रकरणात समावेश आहे। तपासादरम्यान आरोपींनी महाळुंगे परिसरातील एका किराणा दुकानात पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची कबुली दिली। त्यामुळे आणखी एक गुन्हा देखील उघडकीस आलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। स्वर्गीय अजय डांगले यांच्या पवित्र स्मरणार्थ ZF मित्र परिवाराच्या वतीनं कनेरसर येथील द्वारका वृद्धाश्रम गुरुकुल संस्थेत सामाजिक बांधिलकी जपत सेवा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी शालेय साहित्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे, पोषण आहार तसंच इतर आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि गुरुकुलातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आलं। या उपक्रमाद्वारे स्वर्गीय अजय डांगले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। द्वारका गुरुकुलचे अध्यक्ष अनुराग पवार यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली। या सामाजिक उपक्रमाचं तालुकाभरातून कौतुक होतंय। सहकार्य करणाऱ्या सर्वांचं ZF मित्र परिवाराने आभार मानले। वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि आपल्या द्वारका गुरुकुल मधील मुला-मुलींसाठी मदत घेऊन आलेले आहेत। मदतीचं कारण असं आहे की आज ZF इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील हे जे सर्व मित्र परिवार इथं आलेले आहेत, यांचा एक मित्र स्वर्गीय पैलवान अजय भाऊ सुशांत डांगले यांचा आकस्मिक अपघाती मृत्यू झाला। त्यांच्या स्मरणार्थ आज ZF इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील आपले खेडचे मित्र परिवार, आपले खेड, पाईल, कलूस, राजगुरुनगर, भांबुरवाडी या परिसरातील आपल्या सर्व युवा मित्र वर्गाने त्यांच्या स्मरणार्थ अजय भाऊ सुभाष डांगले यांच्या स्मरणार्थ आपल्या द्वारका वृद्धाश्रम मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि द्वारका गुरुकुल मधील मुला आणि मुलींसाठी मदत आणलेली आहे। त्याबद्दल आपण जे हरी परिवार, द्वारका वृद्धाश्रम मधील सर्व ज्येष्ठ नागरिक, द्वारका गुरुकुल मधील आपले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत। यांनी आज आपण गेली 16 वर्ष आपला वृद्धाश्रम आहे याची माहिती यांनी घेतली। तसेच गेली 4 वर्ष, हे 5वं वर्ष आपल्या गुरुकुलचं आहे। या संदर्भात यांनी सर्व माहिती घेऊन आणि आपलं कार्य पाहून आपल्या जेआरई परिवार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना रायगड जिल्ह्याच्या वतीनं पेण इथं पेण रोहा कार्यकारिणीची विशेष बैठक उत्साहात पार पडली। जिल्हाध्यक्ष किशोर वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनेच्या बळकटी प्रकरणाबरोबरच सामाजिक आणि कल्याणकारी उपक्रमांवर चर्चा करण्यात आली। यावेळी 14 नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। संघटनेची ध्येय उद्दिष्ट तळागाळापर्यंत पोहोचवणं, पोलीस बॉईजच्या न्याय हक्कांसाठी एकजुटीनं काम करणं आणि आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आलाय। संघटना हीच आपली ताकद असून प्रत्येक पोलीस बॉईज पर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष किशोर वाजे यांनी केलंय। पण ही संघटना आज एक मुख्य उद्दिष्ट आणि ध्येय घेऊन पुढे चाललेली आहे। यामध्ये सामायिक सर्व तरुणांचं, त्याचप्रमाणे तरुणांच्या सोबत जे मध्यमवर्गीय आहेत, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी, त्याचप्रमाणे गृहिणी आहेत, आमच्या माता भगिनी आहेत, तर यांच्यासाठी व्यावसायिक, लघु उद्योग किंवा आणखीन अन्य कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून प्रत्येकासाठी काही ना काहीतरी हातभार उपलब्ध व्हावा। त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या कार्यासाठी सहकार्य व्हावं आणि आपले विद्यार्थी भगिनी आहेत, विद्यार्थी मित्रमंडळी आहेत, तर या सगळ्यांचा विचार करून, लहान थोरांचा प्रत्येकाचा विचार करत ही संघटना पुढे अस्तित्वात आलेली आहे। आणि त्यासाठी हे मूर्त स्वरूप आता मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पुढे जात आहोत घेऊन। आणि यासाठी या पेणची सक्रिय कार्यकारिणी जी आहे आणि इतर सर्व सदस्य उपस्थित आहेत, त्यांचा मोठा हातभार या संस्थेला लाभलेला आहे आणि तेथूनच आमची ही पुढे मार्गक्रमण चालू आहे। नमस्कार, आम्ही इथे जे जमलेलो आहोत हे सगळे सदस्य इथले स्थानिक आमची जी संस्था आहे या संस्थेचे आहेत आणि संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, जिची ही पेण शाखा आहे। आणि या शाखेसाठीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे सर्व सदस्य आम्ही इथे उपस्थित आहोत। आमचे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून
आपल्या जिल्ह्यासाठी कार्यरत आहेत ते माननीय श्रीयुत वाझे साहेब आहेत इथे. आमचे मुख्य या संस्थेचे संस्थापक राहुल भैया ते आज आमच्या मार्गदर्शनामध्ये नेहमीच सक्रिय असतात. आताही थोड्या वेळापूर्वी त्यांचं इथे मनोगत व्यक्त झालेलं आहे आणि त्यांनी आपल्या नवीन कार्यकारिणी आमची जी आज उपस्थित झालेली आहे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर या आमच्या संस्थेच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही जी आपली काही पोलीस बॉईज किंवा पोलिसांची जी संघटना आहे किंवा पोलिसांसाठी सक्रिय झालेली अशी संघटना आहे, याच्या माध्यमातून आम्ही पोलीस आणि त्याचप्रमाणे पोलीस खाक्यामधून किंवा पोलीस वर्दीमधून जे निवृत्त झालेले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून प्रामुख्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे पोलिसांच्या हिताची, संवर्धनाची आणि त्यांच्या परिवाराच्या हिताच्या संवर्धनाची सर्व कामे या संघटनेच्या माध्यमातून होत असतात. प्रमुख उद्दिष्ट ठेवूनच ही संस्था अस्तित्वात आली, कार्यरत झाली. राहुल भैया यासाठी मार्गदर्शन तत्पर करत असतात आणि प्रत्येक वेळेला करत असतात. तर या मार्गदर्शनामुळे जसजसे आम्ही पुढे येत गेलो तसतसे यामध्ये विविध प्रकारची इतर समाजातील जे काही निगडीत लोक आहेत तेही यामध्ये समाविष्ट झालेली आहेत. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त आपण पोलीस बॉईज संघटना आणि तिचं मूर्त स्वरूप जे आहे ते थोडंसं आम्ही आता भव्यदिव्य करत आहोत. याच्यामध्ये इतर सर्व प्रकारची, सर्व समाजातील सगळ्या प्रकारची जे रहिवासी आहेत ते यामध्ये सदस्य म्हणून येत आहेत आणि या माध्यमातून सर्वांच्या हिताचं, पोलिसांप्रमाणेच जनतेच्या हिताची कामे आणि कार्य राबवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. पेण तालुक्यातील काराव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गडब येथील जुगमाता मंदिराजवळील ओढ्यात सांडपाणी सोडणाऱ्या पाईपलाईन विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. सरपंच मानसी मंगेश पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने संबंधित पाईपलाईन काढून टाकण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्तात कारवाई पार पडली. दरम्यान या घटनेदरम्यान सरपंच मानसी पाटील यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप आहे. त्यांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सांडपाण्यामुळे परिसरातील ओढा प्रदूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. काय सांगाल? मी मानसी मंगेश पाटील, मी सरपंच या गावची. आज आपण ती जी आरडी कॉम्प्लेक्सची लाईन काढत होतो तर ती म्हणजे व्यवस्थित पार पडत होती काढण्यासाठी. तर मी कोणाच्या लागावं म्हणून आम्ही बाजूला एका साईडला उभी होतो. त्याच्यात आमचं काय म्हणजे मध्ये मध्ये गेलो नाही किंवा काहीच नाही. तर त्या महिला आल्या आणि त्यांनी माझ्या कानफाटात मारले डायरेक्ट. माझा काय लक्ष नव्हता, पण तिथे आपले महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पण सांगावं की काय झालं ते. एवढंच माझं म्हणणं. आमच्या गावचा आम्ही हे पण पंच पण की जसं ताई बोलली की लाईन काढायचं आहे. बघा आमच्याकडे मी शॉर्टकट म्हणजे ग्रामसभेचा पण ठराव आहे आमच्याकडे, प्लस BDO सरांचा पण ठराव आहे, प्लस आमच्याकडे प्रांत साहेबांचा पण ठराव आहे. आणि एवढी गोष्ट असताना पण सुद्धा ज्या वेळेला आम्ही लाईन काढतो त्या वेळेला त्यांचे पोलीस निरीक्षक येतात आणि सांगतात की तुम्ही कायद्याने चला. तर ठीक आहे, कायद्याने चला म्हणून आम्ही कायद्याचे गेलो. आम्ही SP मॅडमकडे पण पत्र दिलेला होता की जेणेकरून पोलीस प्रोटेक्शन मिळावा. तर SP मॅडमकडे आम्ही जाताना आमची 4ची अपॉइंटमेंट होती. 4ची अपॉइंटमेंट आम्हाला 1.25 तास तिथे आम्हाला लखनौला गेलं. तिथं आमची कोणची दखल गेलेली नाही आहे. म्हणून मग नंतर आम्ही साहेबांची पण मीटिंग केली की जेणेकरून आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं. तर साहेब काय बोलले, सध्या पोलीस प्रोटेक्शन मिळू शकत नाही का, तर आम्ही रायगडला आहोत. तर मग साहेब बोल रायगड चांगली गोष्ट आहे, पण तिथे काही गदोरक करू नका. प्लस आरोग्य कर्मचारी येऊन जे बघून गेले त्याही पण आम्हाला लेटर दिला की ऑलरेडी हे चुकीचं आहे, की हे शरीरासाठी हानिकारक आहे. प्लस बांधकाम सभापती पण येऊन गेले, BDO सुद्धा येऊन गेले. एवढी लोक येऊन एवढे लोकांनी जर सुद्धा आम्हाला न्याय दिला असेल तर हे पोलीस प्रोटेक्शन इथे काय करते आणि आमच्या अन्याय काय करतो. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा पर्सन म्हणजे आमचा सरपंच. जर सरपंचाचं जर कुठली येऊन जर बाई कानफाडा मारते त्याच्या मारेमध्ये आमच्या मारली तर आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की तिच्यावर कठोर कारवाई झाले पाहिजे, तिच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि जर तिच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मोठं आंदोलन आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन करू. सरपंचाचे कानफाडा म्हणजे आमचे कानफाडा आहे ती. एवढे बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त शहरासह ग्रामीण भागात वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी करण्यात आली. विवाहित महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. वडाच्या झाडाभोवती धागा बांधून फेऱ्या मारत सावित्री सत्यवानाच्या कथेला उजाळा देण्यात आला.
शहरातील विविध ठिकाणी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अनेक महिला मंडळांनी सामूहिक पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं। श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वटपौर्णिमा उत्सव आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला। वटपौर्णिमेचा वर्षातून एकदा येणारा हा सण, या दिवशी जसं सावित्रीने वडाखाली पूजा करून आपल्या पतीचे प्राण पुन्हा आणले होते, तसेच आम्ही त्यासाठी प्रार्थना करत आहोत की माझ्या पतीला किंवा सगळ्यांच्याच पतीला दीर्घायुष्य लागावं आणि आम्ही हे आनंदाने आणि उपवास धरून निर्जरी उपवास करून हे सण साजरा करतो। त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो। थँक्यू। आज सण सौभाग्याचा वटपौर्णिमेचा, जसं सत्यवानासाठी सावित्रीने वडाची प्रार्थना करून त्याच्यासाठी दीर्घायुष्य मागितले, तसेच आज मी सुद्धा माझ्या नवऱ्यासाठी वडाची पूजा करून दीर्घायुष्य मागितले आहे। त्यासाठी आम्ही 7 फेऱ्या मारल्या पूर्ण। वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। हिंगोली जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागात वटपौर्णिमा पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी झाली। विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून त्याला दोरा गुंडाळत पतीच्या दीर्घायुष्य, कुटुंबाच्या सुख समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली। वटसावित्रीची कथा श्रवण करून श्रद्धेनं पूजा अर्चा करण्यात आली। पूजेनंतर महिलांनी एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत हळदी कुंकू कार्यक्रमही आयोजित केला। जिल्ह्यातील विविध मंदिर परिसर आणि वटवृक्षाजवळ महिलांनी मोठी गर्दी केली होती। आज वटपौर्णिमेनिमित्त आम्ही इथं सर्व महिला जमलेलो आहोत आणि आज खूप आनंदाचा सण आहे आमचा। आणि सत्यवानासाठी सावित्रीने हे व्रत केलं होतं। सावित्रीने हे व्रत केलं की आपला नवरा मरणाच्या दारात असूनही त्याला सोडून आणायचं आहे आपल्याला। त्याच्यासाठी आम्ही हे व्रत सर्व महिला मिळून करत आहोत आज महिला। आज आम्ही अशी मागणी करत आहोत की आम्हाला 7ही जन्म हाच पती मिळाला पाहिजे, अशी आम्ही वट सावित्री निमित्त ही पूजा केलेली आहे आणि मागणी केलेली आहे। आज वडाची पूजा करतो आम्ही। 7 जन्म आम्हाला हेच कुंकू, हेच जोडा, हेच पती 7 जन्म मिळावा। पतीला औक्षी मिळावा म्हणून। सर्व म्हणजे पारंपरिक ही परंपरा जे चालत आली ही रूढी आम्ही समोर नेत आहोत। आणि ह्यानं म्हणजे 12 महिन्यातून एकदाच आम्हाला तो आनंदही भेटते, नटायला भेटते। त्यावेळेला की सगळ्याच गोष्टी एकत्र येतात सगळ्या जणी, त्यामुळे दीर्घायुष्याला हवं म्हणून आम्ही आज एवढीच मागणी केली की बाबा 7 जन्म आम्हाला हाच पती मिळावा आणि पतीनेही आमचे 12ही महिने असेच हट्ट पुरवावेत, बस काय नाही। बीड तालुक्यातील परभणी केसापुरी गावात वटसावित्री पौर्णिमा पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी झाली। विवाहित महिलांनी उपवास करत वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली। वटवृक्षाला फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुख वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी महिलांनी हळदी कुंकू समारंभ, ओटी भरण्याची परंपरा आणि सावित्री सत्यवानाच्या कथेचं स्मरण करत धार्मिक विधी पार पाडले। पारंपरिक पूजा साहित्य अर्पण करून श्रद्धेनं वटवृक्षाची पूजा करण्यात आली। गावात श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। वटपौर्णिमेच्या पावन पर्वावर पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देण्यात आलाय। भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या वतीनं वृक्षारोपण आणि बेलाच्या रोपट्यांचं वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं सुरू असलेल्या या उपक्रमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश देत महिलांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित केलं जातं। वटवृक्ष पूजनाबरोबरच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकानं घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं। खरं तर हे 12वं वर्ष आहे की आपण रोपटे वाटपाचा कार्यक्रम करतो। बऱ्याच वेळेला आपण वटवृक्षाची अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सेलू यांच्या वतीनं 10वी 12वी सीईटी शिष्यवृत्ती BDS आदी परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा साई नाट्यगृहात उत्साहात पार पडला।
यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांचा तसंच सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुणे लेखक आणि इतिहासकार सरफराज अहमद यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचं आवाहन केलं। मुस्लिम समाजातील मुलींच्या शिक्षणाचं वाढतं प्रमाण हे समाधानकारक असल्याचं सांगत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम समाजाच्या योगदानाचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली। कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मैं हर जगह ये कहते आया हूँ, हर टीचर से, हर माँ बाप से ये कहते आया हूँ, जहाँ जहाँ मुझे मौका मिला मैं टीचर्स को ये समझाते आया हूँ कि अच्छा टीचर वो नहीं है जो बच्चों को अच्छा जवाब देना सिखाए। अच्छा टीचर वो नहीं है जो बच्चों को अच्छा जवाब देना सिखाए। अच्छा टीचर वो है जो बच्चों में सवाल करने की हिम्मत पैदा करे। अच्छा टीचर वो है सामने वाले से सवाल करने की, उससे झगड़ने की, उससे बहस करने की हिम्मत पैदा करे। वो टीचर जो है वो कामयाब टीचर है। जवाब रट्टा मारकर देने की एक रिवायत इंडियन एजुकेशन सिस्टम में कायम हुई है, वो बदलने की जरूरत है। जिंतूर येथील गुरुदेव नगरस्थित पोदार जम्बो किड्स मध्ये आयोजित मी असा घडलो या पालक मार्गदर्शन व्याख्यानात लेफ्टनंट कर्नल जयंत मुलगीर शेळगावकर यांनी मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना नवीन आव्हानं स्वीकारण्याची संधी देणं आवश्यक असल्याचं सांगितलंय। केवळ सुरक्षित वातावरण नव्हे तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी मुलांना कम्फर्ट झोनच्या बाहेर पडू द्यावं असं प्रतिपादन त्यांनी केलंय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक पांडुरंग निळे उपस्थित होते। यावेळी पालकांनी मुलांना विविध स्पर्धा, खेळ, वाचन आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन करण्यात आलं। देशातील नीट आणि महाराष्ट्रातील टीईटी परीक्षांच्या पेपर फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य धोक्यात आलंय। या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन परभणी जिल्हा शाखेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत परभणीत आंदोलन करत राज्य आणि केंद्र सरकारकडे तीव्र निषेध नोंदवलाय। परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। विद्यार्थ्यांचे झालेले मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान पाहता शालेय शिक्षण राज्यमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। या प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली। आणि नीट आणि टीईटीच्या संदर्भामध्ये जो सातत्यानं पेपर फुटीचा प्रकार या देशामध्ये चालू आहे तो थांबवण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेचा या ठिकाणी घात या देशामध्ये होत चाललेला आहे। ज्या फुलेंनी, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला, ज्या शाहूराजांनी शिक्षणाचा अधिकार दिला ते शिक्षण आज आमच्याकडून हिरावल्या जात आहे। एकीकडं जी टीईटी देऊन शिक्षक त्या ठिकाणी पात्र होऊ इच्छितात, मुळात ही टीईटीची अट ज्या प्रकारे सरकारने लागू केली आहे नंतरची ती आम्ही म्हणतोय ती अट त्या ठिकाणी रद्द झाली पाहिजे। शिक्षकाला कुठल्याही टीईटी त्या ठिकाणी घेतली नाही गेली पाहिजे। परंतु अशा परिस्थितीत काही शिक्षक ज्यावेळेस टीईटी देत आहेत, सरकार टीईटी देण्याच्या अगोदर त्या ठिकाणी पेपर फुटत आहे, शिक्षकांचा पेपर फुटत आहे। लाखो हजारो रुपये खर्च करून जे विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये त्या ठिकाणी आपलं वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांचा पेपर त्या ठिकाणी नीटचा फुटत आहे। म्हणजे देशामध्ये एकंदरीत पक्ष फुटत आहेत, ईव्हीएम फुटत आहे, रस्त्यावर पोलिसांच्या हातून विद्यार्थ्यांच्या लाठीचार्ज त्या ठिकाणी पोलिसांच्या हातून होऊन विद्यार्थ्यांचे, युवकांचे डोसके त्या ठिकाणी फुटत आहेत, टीईटीचा पेपर फुटत आहे। अशा या फुटाफुटीच्या राजकारणामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आज 29 जून ते 30 जूनपर्यंत आम्ही या ठिकाणी पूर्ण देशभरामध्ये नीटच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निदर्शनं करत आहोत। आणि धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत त्यांना आमचं असं म्हणणं आहे की आपली काहीतरी ज्यावेळेस देशामध्ये असं मोठ्या प्रमाणात तुमच्या विरोधात आंदोलन चालू असतं, तुमच्याकडून तुमच्या पदभार त्या ठिकाणी सांभाळला गेला नाही, अशा वेळेस आपली नैतिक जबाबदारी बनते की आपण त्या ठिकाणी राजीनामा देऊन
आपण त्या ठिकाणी बाजूला सरकलं पाहिजे. नक्कीच तुम्ही राजीनामा दिल्यानं त्या ठिकाणी प्रश्न सुटणार नाहीत, परंतु नैतिक भान तुम्हाला असलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही संविधानाची शपथ घेता त्यावेळेस नैतिकता हा पण मूल्य तुम्ही त्या ठिकाणी जपलं पाहिजे. दादा भुसे त्या ठिकाणी राज्याचे त्या ठिकाणी शिक्षण मंत्री आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये आज या ठिकाणी पेपर फुटलेला आहे. म्हणून आमचं या दोन्ही शिक्षण क्षेत्रातील या दोन्ही मंत्र्यांना म्हणणं आहे की तुम्ही त्या ठिकाणी राजीनामा देऊन ज्यांनी पेपर फोडला, जे या साखळीमध्ये त्या ठिकाणी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. फौजदारी गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषीवर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, अशी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. गोरेगाव वार्ड क्रमांक 1 मध्ये पावसामुळे घरामध्ये पाणी शिरलं असून नागरिकांचे मोठे हाल झालेत. रस्ते, गटारं आणि जलनिस्सारण व्यवस्थेच्या अभावामुळे परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली. सिमेंट रस्ते, गटारं आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. ग्रामपंचायतीनं त्वरित कामं हाती घ्यावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उमरखेड इथं भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून नाझिया इलाही खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. प्रेषित हजरत मोहम्मद तसंच त्यांच्या कुटुंबियांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आलाय. यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचं नमूद करण्यात आले. मुस्लिम समाजात हजरत मोहम्मद यांच्याविषयी अत्यंत आदर आणि श्रद्धा असल्यानं अशा प्रकारची वक्तव्य सहन केली जाणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आले. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांच्या भूमिकेच्या अनुषंगानं जिल्हा उपाध्यक्ष रहमत जागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन देण्यात आले. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.